निकालाचा क्षण खरं तर इतका म्हणजे असा असतं ना की इतका दडपण येतं अशा वेळेला, पण निकाल दुसऱ्याचा असेल तर मात्र मजा येते तो वाचायला म्हणजे तर आता निकाल हातात आलेला आहे आणि मान्यवर परीक्षक समोर आहेत, त्यांना मी विनंती करतो की यावे. ओके, तर आता परीक्षक माझ्या सोबत आहेत. आता निकाल मी वाचतो. सर्वप्रथम त्यांचं पाऊल पुढे पडलेलं आहे, त्यांनी नाव जाहीर होताच मानाचं कड स्वीकारण्यासाठी यायचंय. सोनल बरगट. सोनल नाही आहे, बरगद आहे. बरगद आहे. हे झालंय काय, स्वीकारा स्वीकारा आधी पटकन, विचार बदलण्याआधी. झालंय असं की सोनलला एका स्पर्धेसाठी जावं लागलं, त्यामुळे हे तिच्या वतीनं स्वीकारतायत मानाचं कड. तिचं पाऊल पुढे पडलेलं आहे. दुसरं पाऊल पुढे पडलंय, तो संघ आहे अमृत स्वामी महाराज. या पाटील साहेब आलेले आहेत. आणि त्यानंतरचा संघ आहे VJTC हायस्कूल रत्नागिरी. वा. त्यानंतर आहे पॉइझन रॉक स्टार. आणि शेवटचा स्पर्धक ज्याचं पाऊल पुढे पडलेलं आहे नितीश भारती. गणपती बाप्पा मोरया. गणपतीची कृपा झाली. गणपती बाप्पाची कृपा झालेली आहे. आणि आता दोन स्पर्धक पुढे गेलेले नाही आहेत, दोन संघ, पण तरी सुद्धा त्यांच्याबद्दल सर काय सांगाल? मी एवढंच म्हणेन की कधी कधी काय आहे की काही दुसरे चांगले असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही, आणि आपण फक्त तेवढं बघावं की पुढच्या वेळी आपण जरा जास्त तयारी करावी. पण मला असं वाटलं की त्यातला एक जो ग्रुप होता ना, ते खरे जिंकायला आले नव्हते. मला असं वाटतं त्यांचं मंडळ हे खरंच खऱ्या अर्थाने व्यसनमुक्तीसाठी काम करतंय, त्यामुळे ते फार मोठं काम आहे. त्यामुळे त्यांनी या शर्यतीत येऊन ते हरले असं मी म्हणू शकत नाही, कारण का ते ऑलरेडी त्यांची एक स्वतःची एक वेगळी शर्यत चालू आहे, वाटचाल चालू आहे, ती फार मोठी वाटचाल आहे. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो मला असं वाटतं की पुन्हा आपण म्हणतो तेच की काम चांगलंय, पण त्याची जी गुणवत्ता आपण जी म्हणतो, पण 72 वर्ष आणि त्याच्यानंतर आपण यंग लोकांबरोबर त्यांना कॉम्पिट करायला लावतो याच्याबरोबर. आय थिंक तुम्ही 72 वर्षाचे आहात, तुम्ही आलात इथे काही केलं त्याच्यासाठीच मी म्हणेन की आजोबा तुम्हाला खूप 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 तुमचं अभिनंदन. शिवाय 5200 लोकांमधून सिलेक्ट होऊन इथपर्यंत येणं ते इन इटसेल्फ माझ्या मते पाऊल ऑलरेडी पुढे आहे. पुढे आहे.